नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मित्रांनो जो काही मराठीचा पेपर होणार आहे, यासाठी आपण एक नमुना कृती पत्रिका किंवा IMP क्वेश्चन पेपर बघणार आहोत. जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन आले असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तसेच व्हिडिओमध्ये दिसत असलेली क्वेश्चन पेपर जर तुम्हाला हवी असेल विथ PDF मध्ये, ओके, PDF जर हवं असेल या क्वेश्चन पेपरचं, तर तुम्हाला स्क्रीनवरती जो काही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे त्यावरती तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर व्हॉट्सअप करायचे. कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड आम्ही सांगणार आहे की हा व्हिडिओ जो काही PDF आहे त्याला पासवर्ड प्रोटेक्टेड आहे PDF, तरी त्याला काय पासवर्ड टाकायचा आहे, हा जो काही पासवर्ड असणार आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तो पासवर्ड तुम्हाला कॅपिटली एकत्र करून टाकायचा आहे. सर्वप्रथम ही मराठीची स्पेलिंग तुम्ही बघून घ्या. चला व्हिडिओला स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आहे कृतीपत्रिका व कृतीपत्रिकेसाठी काही सूचना दिल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या सूचना तुम्हाला वाचायच्या असतील तर तुम्ही वाचू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विभाग 1 मध्ये गद्य, ज्यामध्ये पहिला प्रश्न असतो गद्याचा आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो मार्क्स असता, गुण असता 20. म्हणजे विभाग 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 20 गुण मिळत असतात. यामध्ये कृती एक असते खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला एक उतारा दिलेला असेल त्यावरती काही प्रश्न दिलेले असतील, त्याचा तुम्हाला उत्तरे लिहावी लागतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून आता उतारा दिला आहे. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हे उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे, करतो तो फक्त आनंदच. इथपर्यंतचा विद्यार्थी मित्रांनो हा परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता बघा, जरी तुम्हाला इथे परिच्छेद वाचता आला नाही, काही हरकत नाही. आपण एक काम करूयात, मी तुम्हाला PDF देणार आहे. तुम्हाला पासवर्ड मी व्हिडिओमध्ये पुढेही 3 स्टेपमध्ये पासवर्ड सांगणार आहे. तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कृती 1 मध्ये, ज्यामध्ये आपल्याला खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असं दिलेलं होतं. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जस्ट तुम्हाला दिलं गेलं आहे लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती. लेखकाने सांगितलेल्या विद्यार्थी मित्रांनो आनंदाच्या गमती आता आपल्याला लिहायच्या आहेत. ज्या काही तुम्ही उतारा वाचला त्यामधूनच तुम्हाला उत्तर असणार आहे, त्यामध्येच उत्तर असणार आहे. फक्त तुम्ही जे काही वाचलं ते तुम्हाला लक्षात यायला हवं, म्हणजे तुम्हाला संपूर्ण उत्तर इथे सांगता येतील. ओके, तर हा जो काही उतारा असणार आहे त्यावरती काही प्रश्न विचारले येणार आहे. त्यानंतर दुसरा आहे, ज्यामध्ये आनंदाविषयी उतारात आलेले काव्यपंक्ती. मध्ये आहे प्रस्तुत काव्यपंक्तींविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत. जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे, किंवा तुम्ही जर हे करू शकत नाही तर आनंदाची तुमची संकल्पना तुमच्या शब्दात, तिसरा आहे ज्यामध्ये आहे स्वमत अभिव्यक्ती. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वमत अभिव्यक्तीमध्ये तुम्ही तुमचं काही उत्तर लिहू शकता, कारण तुम्हाला तुमचं स्वतःचं मत लिहिलेलं आहे. तुम्ही यामध्ये भारताचं संविधान जरी लिहिलं तरी तुम्हाला इथे 1 ते अर्धा गुण मिळतोच. ओके, सो त्यामुळे तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न सोडायचे नाही, अटेम्प्ट करायचेच आहेत. किंवा आनंदाची तुमची संकल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. आनंदाची तुमची संकल्पना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शब्दांत स्पष्ट करून लिहायची आहे. त्यानंतर आमध्ये आहे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता खाली उतारा अजून एक उतारा दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहेत. सर्वप्रथम उतारा बघूया. दंतवैद्य अलीकडे फारच. इथून तर विद्यार्थी मित्रांनो असतानाच वाटली, माझ्या मते खाली असेल. ओके, यापुढे दंत सप्ताह नाही पर्यंतचा हा परिच्छेद आहे. तुम्हाला परिच्छेद वाचायचा असेल तर मी PDF प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्याला जॉईन करा अपडेटसाठी. ओके, बघा आता फर्स्ट स्टेपचा पासवर्ड मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. PDFचा फर्स्ट स्टेपचा पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी. मराठी पासवर्ड आहे, बट सर्व काही कॅपिटल आहे. मराठी शब्दाचे सर्व लेटर्स कॅपिटल आहे. ओके, हा पहिला पासवर्ड आहे मराठी, एकत्र करून टाकायचं तुम्हाला. पुढील पासवर्ड मी तुम्हाला पुढे सांगतो. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्यामध्ये असणारे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा खाली अजून एक उतारा दिलेला आहे, यावरती तुम्ही जसे की मी वेळेसारखी समुद्र पाहत राहायची. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संवाद चालायचा. इथपर्यंतचा गिरिजा किर यांचा परिच्छेद दिलेला आहे. ओके, इथपर्यंतचा तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे. हा परिच्छेद तुम्ही वाचा आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो कृती करा. त्यानुसार सूचनेनुसार तुम्ही कृती करा. जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्हाला त्याची तुम्ही उत्तरे द्या. जाऊया पुढे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 पद्य. आता मला तुम्हाला या विभाग 1 मध्ये IMP सांगायला आवडेल, मोस्ट IMP, की जे काही तुम्ही वाचताय त्यावरतीच प्रश्न आहे. म्हणजे उतारा वाचायचा आणि खाली प्रश्न लिहायची. थोडे पण सर्व प्रश्न सारखेच नसतात. काही क्वेश्चन्स यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज करणारे असतात आणि अनेक विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात. तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. सर्व प्रश्न व्यवस्थित वाचा, उतारा व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तुम्ही उत्तरे लिहा. त्यानंतर विभाग 2 आहे विद्यार्थी मित्रांनो पद्य, ज्यामध्ये कृती 2 आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता कविता असणारे विद्यार्थी मित्रांनो, कवितेवरती आधारित काही प्रश्न असणारे, ती कविता वाचा आणि त्या खालील सूचनेनुसार कृती करा. यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती गुण आहेत तेही बघूयात. यासाठी पद्यसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 16 गुण आहेत. बघा आता कविता वाचूया. कविता आहे, सरी वाफ्यात कांदा लावते, बाई लावते
नाही कांदा ग जीव लावते इथपर्यंतचा विद्यार्थी मित्र इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथपर्यंतचा बाई नांदते इथपर्यंतचा परिच्छेद दिला आहे त्यावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत. सर्वप्रथम बघूयात काय प्रश्न आहे. कृती 2 ज्यामध्ये आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आहे कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे. त्यानंतर दुसरा आहे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. खालील अर्थाच्या ओळी तुम्हाला कवितेतून शोधून लिहायच्या आहेत. ओके, सर्वप्रथम तुम्हाला याची उत्तरेही हवी असतील तर आम्ही उत्तरांचंही PDF देणार आहे तुम्हाला. ओके शुअर, आम्ही तुम्हाला उत्तरांचंही PDF देऊ, परंतु त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि याचं PDF आहे आम्ही तुम्हाला तसंही प्रोव्हाइड करणारच आहे. त्यानंतर तिसरा आहे अभिव्यक्ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करायचे आहे. ओके, यामध्ये आहे तुम्हाला खालील ओळींचा अर्थ लिहा. खाली ज्या काही ओळी दिल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यांचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. अनेक विद्यार्थ्यांना ओळींचा अर्थ लिहिता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो काही तुम्हाला आत्मसात होत आहे, जे काही तुम्हाला यामध्ये कळत आहे ते तुम्हाला लिहायचं असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुमचं विचार कौशल्य वाढायला हवं, यासाठी तुम्ही स्वतः या प्रश्नपत्रिकेची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. या ओळींचा तुम्हाला आता अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. आता एक कृती सोडवायची आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काव्यसौंदर्य, आता काव्यसौंदर्य दिलेलं आहे आपल्याला. काव्यसौंदर्य तुम्ही बघा, काव्यसौंदर्य दिलेलं आहे. त्यानंतर किंवा रसग्रहण, तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. बघा, मी तुम्हाला तुमच्या कवितेतील तुमच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांचं अपकमिंग व्हिडिओमध्ये रसग्रहण देणार आहे. ओके, रसग्रहण सर्व इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जेवढ्याही कविता आहेत त्यांचं रसग्रहण विथ PDF प्रोव्हाइड करणार आहे. परंतु ते तुम्हाला आत्ता मिळणार नाही, अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला त्याचं PDF प्रोव्हाइड करणार आहे. तर ते रसग्रहणचं PDF डाउनलोड करण्यासाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा व्हिडिओ येईल त्यामध्ये पासवर्ड असेल आणि त्या व्हिडिओच्या पासवर्ड नंतर तुम्हाला ते मिळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला दुसरा पासवर्ड सांगत आहे जो की आहे 2024. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहिला पासवर्ड तुम्हाला माहीत आहे, दुसरा पासवर्ड आहे 2024. एकत्र करून टाकायचं, स्पेस वगैरे सोडायचं नाही. आणि तुम्ही जर असं केलं, हा कोड फक्त आम्हाला व्हॉट्सअपलाही टाकल्याने सर्व कोड 4च्या 4 कोड, तर आम्ही तुम्हाला PDF आणि पासवर्ड दोघंही सोबत सेंड करू. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो विभाग 3 ज्यामध्ये आहे साहित्य प्रकार कथा. ओके, विभाग 3 मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो साहित्य प्रकार कथा ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कृती 3 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ज्यामध्ये एक दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. ओके, एका वाक्यात उत्तर लिहा. यामध्ये कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोलीभाषाही लिहिली जाते. इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे. परिच्छेद वाचायचा असल्यास टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबरवरती आम्ही तुम्हाला हे पूर्ण PDF प्रोव्हाइड करू. ओके, एका वाक्यात उत्तर लिहा. ज्यामध्ये आहे कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचण्याच्या मागील कारण लिहा. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो कथेतील भाषा योजनेचे घटक लिहा. कथेतील भाषा योजनेचे घटक लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये असणारे कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. कथेतील संवादाची वैशिष्ट्ये आता आपल्याला इथे लिहायची आहेत. कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. यामध्ये आपल्याला कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील कोणतेही 2 कृती सोडवा. खालील कोणतेही 2 कृती सोडवायच्या विद्यार्थी मित्रांनो अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये बोललेला आहे बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ल मध्ये अनुच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन लिहा. अनुच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दांत व्यक्त करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 4 ज्यामध्ये उपयोजित मराठी असणार आहे. उपयोजित मराठी म्हटला की अनेक विद्यार्थ्यांना त्या हार्ड वाटतं, परंतु विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठी देखील हा तेवढाच सोपा आहे जितका तुम्हाला वाटतो. ओके, आता मी तुम्हाला तिसरा पासवर्ड सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तिसरा पासवर्ड आहे MV. ओके, MV पासवर्ड आहे, सर्व काही कॅपिटल आहे. त्यानंतर कृती 4 आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा. त्यानंतर दुसरा आहे माहिती पत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा. त्यानंतर आहे लेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा. कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. उपयोजित मराठीमधील कोणतेही 2 कृती सोडवा. ओके, त्यानंतर असणारे खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. ज्यामध्ये आहे खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचा समारोप स्पष्ट करा. मुलाखतीचा समारोप स्पष्ट करायचा आहे, मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तांत लेखन लिहिताना विचार घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. ओके,
बघा तुम्ही उपयोजित मराठीवरती अधिकाधिक फोकस करा आणि यामध्ये तुमचे सर्व मार्क्स फिक्स होणार आहेत. अपकमिंग टाईपमध्ये मी तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स देणार आहे. सो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा. जेव्हा आमची व्हिडिओ येईल तेव्हा ती बघा. विभाग 5 आहे विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण व लेखन. ओके, व्याकरण व लेखन. विभाग 5 तुम्ही बघू शकता, जो की आहे तुम्हाला व्याकरण व लेखन, ज्यामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो व्याकरण घटक व वाक्यप्रचार. ओके, बघा 20 आहे, 20 मार्क आहे व्याकरण घटक व लेखनना. व्याकरण घटक व वाक्यप्रचार कृती 5 सूचनेनुसार कृती करा. किती आतून हसतात ती, किती आतून हसतात ती. तर यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, वरील विधानाचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. ती आतून हसतात, ती फार हसतात आतून. ओके, ती आतून हसत राहतात, ती खूप आतून हसतात. जे काही योग्य आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे सूचनेनुसार सोडवा. अशी माणसं क्वचितच सापडतात. नकारार्थी वाक्य करा. नकारार्थी वाक्य करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आहे दुसरं योग्य पर्याय निवडा. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. आता तुम्हाला या पती पत्नी शब्दातील जो काही सामासिक समास आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. जसे की कर्मधारय आहे किंवा विभक्ती तत्पुरुष आहे, इतर द्वंद्व समास आहे, द्विगु समास आहे, जो काही आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, नीलकंठ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. नीलकंठ या सामासिक शब्दातील विद्यार्थी मित्रांनो समासाचे तुम्हाला आता नाव लिहायचे आहे. अगदी सोपासा प्रश्न आहे आणि तुम्हाला यावरती समासावरती जर एखादी व्हिडिओ लागत असेल किंवा IMP क्वेश्चन्स, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स लागत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड करू. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडायचे आहे. कमलने बक्षीस मिळवले या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यांपैकी नाही. त्यानंतर मध्ये आहे योग्य पर्याय निवडा. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. आज लवकर सांजावले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याने कपाटात पुस्तक ठेवले. युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले. त्याने माझ्या हिरंड्यात इंजेक्शन दिले. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडा. ज्यामध्ये आहे जो अंबरी उपळता खरे लागाला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे हे नयन पाकळ्या उमल्या सरोज जाणतील हे वाक्य उपमेय ओळख. या वाक्यांतील उपमेय ओळखायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुखवटा चढवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा. मुळात नसलेले रूप धारण करणे. ओके, मुखांवर पांघरून घालणे, मुखावर लेप लावणे, खूप मोठा पराक्रम करणे. तर जे काही योग्य पर्याय आहे तो आहे पहिला, मुळात नसलेले रूप धारण करणे. ओके, त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुखवटा चढवणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुम्हाला वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमध्ये खालीलपैकी कोणते एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 5 विषय दिलेले आहे. मी अनुभवलेला पाऊस, माझा आवडता खेळाडू आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी फळा बोलतोय. ओके, काय करायचं आहे तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. ओके, माझा आवडता खेळाडू झाला, मी अनुभवलेला पाऊस, मी फळा बोलतोय, पेट्रोल संपले तर, वाचते होऊया. या विषयांपैकी कोणते 200 ते 250 विद्यार्थी मित्रांनो 200 ते 250 याच्यावरती शब्दांमध्ये तुम्हाला काय लिहायचं, निबंध लेखन करायचं. आता शेवटचा पासवर्ड सांगतोय. शेवटचा पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो 22. ओके, सॉरी 12 आहे. शेवटचा पासवर्ड जो काही आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे 12. ओके, शेवटचा पासवर्ड आहे 12. आय थिंक विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ इथेच संपलेली आहे. ही क्वेश्चन पेपर देखील इथेच संपलेली आहे. या क्वेश्चन पेपरचं जर तुम्हाला PDF हवं असेल तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर दिसतोय किंवा आमचा स्क्रीनवरती WhatsApp नंबर दिसतोय. त्या WhatsApp नंबरवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला मेसेज करा. तुम्हाला PDF स्वरूप मिळेल. ही जी काही क्वेश्चन पेपर आहे तिचं PDF मिळेल आणि अपकमिंग टाईपमध्ये आम्ही तुम्हाला IMP व्हिडिओज, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो तुम्ही फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अपकमिंग व्हिडिओजमध्ये सर्व काही तुम्हाला PDF आम्ही प्रोव्हाइड करू. या क्वेश्चन पेपरचा पासवर्ड तुम्हाला समजलेला असेल आणि जरी तुम्हाला पासवर्ड टाकता येत नसेल ना, तुम्ही WhatsAppला आम्हाला टेक्स्ट केल्यानंतर फक्त जे काही पासवर्ड सांगितले ते पासवर्ड तुम्हाला आम्हाला टाकायचे आहे. आम्ही तुम्हाला डायरेक्टली PDF विथ पासवर्ड सेंड करू. ओके, आज तो विद्यार्थी मित्रांनो होप तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटलेली असेल. अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. अपकमिंग टाईममध्ये खूप साऱ्या व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.